फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, थ्री पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारी कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। 8-10 दिवसानंतर पाणी येतं, काही परिसरामध्ये जवळपास 15 दिवसानंतर पाणी येतं। अतिशय अतोनात हाल या धुळेकर शहराचे नागरिकांचे होत आहेत। आम्हाला खेद वाटतो की एखाद्या खेड्याप्रमाणे दुर्गम पाड्याप्रमाणे या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। लोक अतिशय या पद्धतीने हाल अपेष्टा सहन करत आहेत। मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जे विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत ते विद्यार्थी आपला या जो टाईम आहे त्याचा उपयोग पाणी वाहण्यासाठी करतं। ही लाजिरवाणी आणि शर्मेची गोष्ट धुळे महानगरपालिकेसाठी व भाजपच्या सत्ताधाऱ्यांसाठी आहे। 3 वर्ष झाले भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचं नियोजन या ठिकाणी पाण्यासाठी केलं महानगरपालिकेसाठी व भाजपच्या सत्ताधाऱ्यांसाठी आहे। 3 वर्ष झाले भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचं नियोजन या ठिकाणी पाण्यासाठी केलं नाही। राज्य सरकारने विविध योजनेच्या अंतर्गत जवळपास 450 कोटीचा निधी या महानगरपालिकेला दिलेला आहे, पण नियोजन शून्य आणि अतिशय चुकीचं या ठिकाणी नियोजन असल्यामुळे या ठिकाणी दररोज आपल्याला पाणी दिलं जात नाही। आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 3 वर्ष झालं जे जामनेरच्या ठिकाणचे नेते धुळ्यात येऊन सांगत होते की आम्ही 1 दिवसाआड पाणी देऊ, तर 3 वर्षात तुम्ही 1 दिवसाआड पाणी का देऊ शकले नाही? आमचा प्रश्न आहे की 365 दिवस वर्षातले असतात, त्याच्यापैकी फक्त 55 दिवस या ठिकाणी पाणी पुरवठा शहरासाठी केला जातो। मग तुम्ही 55 दिवस जर पाणी पुरवठा करताय तर 365 दिवसाची या ठिकाणी पाणीपट्टी का वसूल करताय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की या वर्षाचं पुढील वर्षाची पाणीपट्टी जनतेची माफ करावी आणि वेळेवर पाणी पुरवठा व्हावा। जर वेळेवर पाणी पुरवठा केला नाही तर भाजपच्या सत्ताधाऱ्यांना आणि या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना आम्ही कॅबिनमध्ये बसू देणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी इशारा देतोय।